निधी फोनवर बोलत असताना अचानक जोरात ओरडते. तिचे ते ओरडणे ऐकून रणवीर प्रचंड घाबरतो आणि बसलेला तो धडक उठून उभा राहतो. रणवीर काळजीने आणि घाईघाईत फोनवर बोलतो. हॅलो, काय झाले निधी? तो अत्यंत चिंतेने विचारतो, पण पलीकडून कोणताही आवाज येत नाही. आता खरोखरच त्याला खूप भीती वाटू लागते. रणवीर स्वतःशी विचार करतो. अरे रे, हिने काहीतरी अघटित तर करून घेतले नाही ना? कुठे असेल ती आता? मुंगी चावली तरी नाक चावल्यासारखी ओरडण्याची सवय आहे हिची. मीच विनाकारण जास्त काळजी करतो आहे असे वाटते आहे मला. रणवीर फोन कट करतो आणि त्याचे लक्ष पुन्हा कामाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे मन काही केल्या मानत नाही. तिच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे अशी भीती त्याच्या मनाला सारखी खात राहते. तो लगेच तिला पुन्हा कॉल करतो. यावेळी फोन निधीने न उचलत दुसऱ्याच एका व्यक्तीने रिसीव्ह करतो. रणवीर गंभीर आवाजात विचारतो. हॅलो, तुम्ही कोण आहात? निधी कुठे आहे? अनोळखी माणूस फोनवर घाबरत सांगतो. सर, त्या मुलीवर कोणीतरी डॉटने अटॅक केला आहे. तो माणूस पुढे काय बोलणार तेवढ्यात रणवीरच्या हृदयाचे टोके चुकल्यासारखे होतात. रणवीर प्रचंड धक्का बसून आणि गायगाईत विचारतो. व्हॉट? अटॅक झाला आहे? कुठे आहे ती? असे विचारतच तो आपल्या कारची की उचलतो आणि बाहेरच्या दिशेने पळत सुटतो. त्या माणसाने फोनवर तिथल्या ॲड्रेस सांगितल्याबरोबर रणवीर लगेच आपली कार त्या दिशेने वेगाने वळवतो. रणवीर गाडी चालवताना रागाने आणि चिंतेने स्वतःशी विचार करतो. ह्या पिशाच्याने कधी घरात शांतता लाभू दिली नाही. रोज काहीतरी नवीन राडा केल्याशिवाय हिचे अन्न पचत नाही असे दिसते आहे. आज पुन्हा कोणत्या टपोऱ्या पोरांसोबत हिने कटकट करून घेतली आहे कुणास ठाऊक. मोठी रवडी लागून गेली आहे. पण रणवीर गाडी चालवताना काळजीने स्वतःशी विचार करतो. तिचे जीवाला कोणताही धोका नसेल तर खूप झाले. त्या माणसाने सांगितलेल्या जागेवर तेव्हा रणवीर पोहोचतो तेव्हा तिथे कोणीच नसते. तो तिथे आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे चौकशी करतो. अनोळखी व्यक्ती त्याला माहिती देत बोलतो. हो सर, आताच थोड्या वेळापूर्वी एका मुलीवर अटॅक झाला आहे. लोक तिला जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. तो शब्द ऐकताच रणवीरच्या काळजात दास होते. तो लगेच जवळचे हॉस्पिटल कुठे आहे याची चौकशी करतो आणि तिकडे धाव घेतो. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर तो रिसेप्शन काउंटवर चौकशी करतो आणि तिथले लोक त्याला दाखल केलेल्या वॉर्डचा नंबर सांगतात. एकाच श्वासात पळत सुटत तो त्या वॉर्डजवळ पोचतो. रणवीर अत्यंत काळजीने आणि दापा टाकत आत घुसत बोलतो. निधी. त्याला अशा अवस्थेत अचानक समोर पाहून निधी आश्चर्याने त्याच्याकडे एकटाक पाहत राहते. सुदैवाने तिला जास्त गंभीर दुखापत झालेली नसते. तिच्या हाताला बँडेज बांधलेले असते. रणवीर धापा टाकत आणि कपाळावर असलेला घामाचा कडा पुसत बोलतो. हे काय आहे सगळं? तुझ्यावर अटॅक झाला आहे असे ऐकले मी. निधी त्याच्याकडे पाहत बोलते. आता तर सगळे समोर दिसतच आहे ना. रणवीर अजूनही काळजीत पडत विचारतो. पण कोणीतरी डॉटने अटॅक केला आहे असे बोलत होते ना लोक? निधी वेदनेने चेहरा काजवत आणि कपाळावर आट्या आणत बोलते. हो, डॉटनेच माझ्या हातावर वार केला आणि तो बाईक न थांबवता तसंच वेगाने निघून गेला. तो नक्की कोण होता हे मला पण समजले नाही. तिचे हे बोलणे ऐकून रणवीर सुटकेचा दीर्घ श्वास सोडतो आणि शांत होतो. तो तिच्या शेजारी येऊन बसतो आणि तिच्याकडे पाहत मिश्किलपणे बोलतो. खूप मजबूत जीव आहे तुझा. इतक्या लवकर मरणारी मुलगी नाहीस तू. त्याचे हे बोलणे ऐकून निधी रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत राहते. रणवीर स्वतःशी विचार करतो. एक हात जायबंदी होऊन बसली आहे तरी हिचा हा नखऱ्याचा आणि इगो दाखवण्याचा अवतार काही कमी होत नाहीये. निधी चिडून विचारते. मी कधी मरते ह्याचीच वाट पाहत होतास का तू? मग माझ्यावर अटॅक झाला आहे हे ऐकून एवढ्या काळजीने का पळत आलास? रणवीर टोमणा मारत बोलतो. तू तर तोंडात धरलेला
गरम तुपासारखी झाली आहेस. गिळली तरी त्रास आणि तुंकली तरी त्रास. आता तू माझी पत्नी आहेस ना. तुला काही झाले तर त्याचे कापर माझ्याच डोक्यावर फुटणार. बास, म्हणूनच आलो. निधी त्याच्याकडे पाहत विचारते, असे आहे का रणवीर? दुसरं काहीच नाही का मनात? रणवीर स्वतःशी विचार करतो, दुसरं काय असणार? माती. हिच्यासोबत नाटक करण्यासाठी हिला इथे आणून मी किती मोठी चूक केली आहे हे मला आता समजते आहे. अगदी जळू आहे ही. दिवसेंदिवस माझा जीव खात चालली आहे. निधी रागाने तोंड फिरवून बसत बोलते, मला काही झाले नाही हे समजले ना तुला? आता चालता हो इथून. रणवीर चिडून बोलतो, चालतं न होऊन काय तुझी सेवा करत बसू की काय? आपले कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत आणि सगळी संपत्ती माझ्या नावावर होईपर्यंत तुला काही व्हायला नको. त्यानंतर तू कशीही राहा, मला काही देणे घेणे नाही. तरीही एक फ्री ॲडवाईस देतो. तो तुझा लवर दिसायला पक्का 420 सारखं वाटतो. त्याला मीट करायला गेली होतीस ना, म्हणूनच तुझ्यावर ही वेळ आली आहे. तू तर आधीपासूनच एक बोळी चिमणी आहेस. बहुद्या तो स्वतःला डॉक्टर म्हणून तुझं कानामागे फुले लावून तुला आपल्या जाळ्यात ओढत आहे असे वाटते आहे मला. त्याच्यापासून दूर राहा. निधी त्याला चिडवतच विचारते, का? तुला काही प्रॉब्लेम आहे का रणवीर? त्यानंतर निधी मोठे डोळे करून बोलते, हे बघ, माझ्या प्रेमाबद्दल जर काही बोललास तर मी गप्प बसणार नाही. तुला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? त्याच्या अंगी जे चांगले गुण आहेत त्यातील 10% गुणही तुझ्यात नाही आहेत. हा माझं पर्सनल विषय आहे. तू ह्यामध्ये मधी पडू नकोस. रणवीर स्वतःशी विचार करतो, अहो, आजकालच्या मुली पण ना दिसायला सुंदर असल्या आणि कोणी 2 गोड शब्द बोलले की लगेच समोरच्याची लायकी न बघता खड्ड्यात जाऊन पडतात. कसेही जाओ, मला काय करायचे आहे? रणवीर हात जोडत आणि टोमणा मारत बोलतो, ठीक आहे बाई, तुझ्या त्या लव्हरबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. पण ह्यापुढे जरा मला न सांगता बाहेर गेलीस तर पायच मोडून टाकेन तुझा. कोणत्या तरी नालायकने नेम चुकून फक्त तुझ्या हातावर डॉट डॉट मारला आणि निघून गेला. हे ऐकून तिचे डोळे गोटीसारखे मोठे होतात. निधी आश्चर्याने आणि संतापाने विचारते, म्हणजे काय? त्याने माझ्या पोटात डॉट डॉट खुपसायला हवं होता असे म्हणायचे आहे का तुला? तेवढ्यात डॉक्टर वॉर्डमध्ये आत येतात. ते दोघंही लगेच तोंड बंद करून गप्प बसतात. डॉक्टर तिच्याकडे पाहत विचारतात, आता कशी आहे वेदना? निधी उत्तर न देता फक्त होकारार्थी मान हलवते. डॉक्टर रणवीरकडे पाहत बोलतात, हे तुमचे हजबंड आहेत ना? तुम्ही कारमधून एवढ्या घाईघाईने पळत येत असल्याचे मी पाहिले होते. घाबरण्यासारखे काही नाही मिस्टर. छोटी जखम आहे आणि थोडे रक्त गेले होते. पण तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर जास्त चांगले होईल. निधी रणवीरकडे पाहत राहते. रणवीर स्वतःशी विचार करतो, ह्या म्हाताऱ्या डॉक्टरला मी पळत आलो होतो हे सगळ्यांसमोर सांगायची काय गरज होती? आता ही गोरीला हवेत ओढायला लागेल आणि हिला जमिनीवर आणणे अवघड होऊन बसेल. रणवीर मान हलवत बोलतो, ओके डॉक्टर. डॉक्टर पुढे समजावत बोलतात, ठीक आहे. वेळोवेळी बँडेज चेंज करत राहा. थोडे दिवस जास्त वजनाचे काम करू नका. रेस्ट करा. सध्यापुरते हॉस्पिटल बिल भरून तुम्ही घरी जाऊ शकता. रणवीर स्वतःशी विचार करतो, हो, हा बिल भरण्याचं जबाबदारी पण आता माझ्यावरच, माझ्याच डोक्यावर बसलं की काय? निधी रणवीरकडे वळत आणि तिच्या बुवया उडवत बोलते, ठीक आहे डॉक्टर. माझ्या हस्बंडचे माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच ते खूप घाबरले होते. बिल ते स्वतःच भरतील. रणवीर स्वतःशी विचार करतो, प्रेम म्हणे प्रेम. हिच्या हाताला दुखापत होण्याऐवजी हिच्या डोक्याला मार लागून ही महिनाभरही कोम्यामध्ये गेली असती तर मला तेवढी शांतता लाभली असती. या पिसाच्याला सोबत ठेवल्यावर हे सगळे भोगावेच लागणार. रणवीर तोंड वाकडे करत आणि नाखुशीने बिल भरण्यासाठी पुढे निघून जातो. निधी स्वतःशी विचार करते, हो काय हा माणूस पैसे भरायचे नाव काढले की चेहरा असं करतो जणू काही
याने खूप कष्ट करून पाणी प्यायले आहे, तरीही माझं जीवाला धोका आहे हे समजल्यावर हा एवढा काळजीने पळत आला ना. काय चालू असेल ह्याच्या मनात? हा गुपचूप माझ्यावर लाईन मारत नसेल ना? निधी स्वतःशी विचार करते. छे, इतका मोठा सीन असायची काही शक्यताच नाही. तो तर केवळ पैशाचा बोका आहे. संपत्ती त्याच्या नावावर होईपर्यंत मला खूप मजबूत राहावे लागेल. निधी स्वतःशी पुन्हा विचार करते. पण माझ्यावर अटॅक करणारे ते लोक कोण होते? मग पप्पांनी जे सांगितले होते ते खरे आहे का? माझ्या जीवाला खरोखरच धोका आहे का? ते सगळे माझ्या पप्पांचे शत्रू तर नव्हते ना? त्यांना जर मला मारायचे होते तर त्यांनी फक्त माझ्या हातावर वार का केला? ही गोष्ट पप्पांना आधीच माहीत असेल का? नाही, आता मला खूप जास्त हुशार आणि सावध राहावे लागेल. तेवढ्यात रणवीर बिल भरून तिथे येतो. निधी हळूच उठून उभी राहते आणि डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत राहते. रणवीर तिच्या कानाजवळ येत आणि तिच्या डोक्यात राग जाईल असं सल्ला देत बोलतो. अहो मॅडम, तिथे उभा असलेला तो वेस्ट फेलो तुला मारायला आलेला नव्हता? कोण होते ते? सगळ्यात आधी माझ्या डोक्याला ताप द्यायलाच तूच आली आहेस. अजून किती लोकांसोबत तू भांडणे करून ठेवले आहेस. म्हणूनच मी म्हणत होतो की मुलींच्या अंगी जी नम्रता आणि नाजूकपणा असायला हवा तो आधी स्वतःमध्ये आण. बघ आता काय अवस्था झाली आहे तुझी. निधी त्याच्याकडे पाहत बोलते. ते नम्रता आणि नाजूकपणा हे शब्द फक्त तूच वापरू शकतोस. माझ्या बाबतीत तर त्या शब्दांनी आधी सुसाईड करून घेतले आहे. त्या दिवशी तुझे डोके फोडायचे सोडून दिले ना, तीच माझ्याकडून झालेली सर्वात मोठी चूक होती. मग रणवीर टोमणा मारत बोलतो. हो बाई, त्या दिवशी तू माझे डोके फोडले असतीस तर मी तुला सहज सोडले असते असे वाटते का तुला? तुझ्या डोक्याला दुखापत होण्याऐवजी तुझ्या तोंडाला काही झाले असते तर तुझ्या आजूबाजूला राहणारे सगळे लोक शांततेचा श्वास घेऊ शकले असते. निधी स्वतःशी विचार करते. ह्या नालायकाला माझ्याबद्दल काय समजले आहे कुणास ठाऊक. मी आजपर्यंत किती लोकांची डोकी फोडली आहेत याची या कडूसला अजून काहीच कल्पना नाहीये. आमचे पप्पा कमिशनर आहेत हे याला अजून माहीत नाही वाटतं. निधी हसत आणि त्याला चिडवत बोलते. काय हो, आताच शांततेचा श्वास घेता घेता मरून गेलात की काय? एवढ्या लवकर मरू नका हो, मी लगेच भाड्याची विधवा होऊन जाईन. तिचे हे उपरोधिक बोलणे ऐकून रणवीरचा चेहरा रागाने लालबुंद होतो. निधी स्वतःशी विचार करते. ह्याला उत्तर देता देता माझे दात पडून केस पांढरे व्हायची वेळ येईल, पण हा सुधारणार नाही. नेहमी मरण्याच्याच गोष्टी करत असतो हा दुःशासन. तेच जर मी ह्याला उलटून बोलले ना तर ह्याचे पित्त थेट डोक्यात जाईल. रणवीर डोळे मोठे करून बोलतो. एक हाताला दुखापत झाली तरी तुला अजून अक्कल आलेली नाहीये. मला तर तुझ्या कुंडलीवरच मोठा डाऊट यायला लागला आहे. कोणत्या वाईट नक्षत्रावर जन्माला आले आहेस कुणास ठाऊक. रोज काहीतरी नवीन राडा करून ठेवतेस. तुझी कुंडली माझ्याकडे देऊन टाक. माझ्या ओळखीचे जे गुरुजी आहेत त्यांच्याकडून काहीतरी तोडगा काढून घेतो. निधी तावातावाने उत्तर देत बोलते. आधी तुझी स्वतःची कुंडली नीट आहे का ते तपासून बघ. मी तुझ्या आयुष्यात आले म्हणूनच तुझ्या कंपनीला मोठं प्रॉफिट झाला आहे. त्या ज्ञानेशच्या मुलीचे लग्न आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे लाखो रुपये कमवून बसला आहेस तू. आता माझ्यामुळेच तुझी सगळी संपत्ती पण तुला परत मिळणार आहे. मी तुझ्यासाठी भाग्याची देवता आहे. उलट तूच एका मोठा अपशकुन आहेस. रणवीर संतापून जोरात वरडतो. देवा, हाताला एवढी दुखापत झाली आहे तरी तुझा हा नखरा काही संपत नाहीये. निधी त्याला ऐकवत बोलते. मी तुला काही मला उचलून चल असे म्हटले होते का? सगळ्यांसमोर मोठं शहाणपणा दाखवण्यासाठी उगाच शक्ती प्रदर्शन करत होतास. माझ्या हाताला दुखापत झाली आहे, पायाला नाही. रणवीर टोमणा मारत बोलतो. मला आधीपासूनच विसरण्याचा आजार आहे की काय कुणास ठाऊक. मी तर पूर्णपणे विसरूनच गेलो होतो. तुझे पाय तर अगदी धड धाकट आहे ना. चल, स्वतः चालत ये आता.
असे म्हणत रणवीर तिला खाली उतरवणार तेवढ्या समोर पप्पा उभे असलेले दिसतात. निधी स्वतःशी विचार करते, अरे बाप रे पप्पा. पप्पांना समोर पाहून माझी भीतीपोटी पूर्ण घळान उडाली आहे. आता काय करू? मी तर फक्त शांत राहून त्यांच्याकडे पाहत राहू शकते. रणवीर तिच्याकडे पाहत आणि वरडत बोलतो, काय झाले? हाताला खूप जास्त वेदना होत आहेत का? यापुढे मला न सांगता बाहेर गेलीस तर मी स्वतः तुझे पाय मोडून तुला घरात बसवेन. निधी स्वतःशी विचार करते, भीतीपोटी माझ्या हात पायांना कंप सुटला आहे. पप्पा मात्र आमच्या समोरच हात बांधून उभे आहेत. तेवढ्यात रणवीर डोके वर करून पप्पांकडे पाहत बोलतो, हे बघा बाजूला व्हा. डोळे दिसत नाहीत का तुम्हाला? आमच्या समोर खांबासारखे उभे राहिला तर आम्ही पुढे कसे जाणार? निधी स्वतःशी विचार करते, ह्या कडूसला कोणाशी कसे बोलावे ह्याचं कॉमन सेन्स देखील नाहीये. पप्पा युनिफॉर्ममध्ये नाहीत म्हणूनच या मूर्खाला समजत नाहीये की ते कमिशनर आहेत. पप्पा दोघांकडे पाहत गंभीरपणे विचारतात, बाय द वे कोण आहेत हे? निधी स्वतःशी विचार करते, त्यांनी नक्की कोणाला विचारले आहे ते समजत नाहीये. रणवीर त्यांच्यावर चिडत आणि वरडत बोलतो, अहो आजोबा, हिला दुखापत झाली आहे. मी हिला उचलून उभा आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे ना? एवढे देखील समजत नाही का तुम्हाला? ही माझी वाईफ आहे. बाजूला व्हा आता. निधी स्वतःशी पुन्हा विचार करते, कडूस, आज तू नक्की संपला आहेस. आता माझ्या भाड्याची विधवा होणे गॅरंटी आहे. तिच्या पप्पांची तीक्ष्ण नजर तिच्यावर पडली. पप्पा गंभीरपणे विचारतात, हो तुझी वाईफ आहे का? लग्न केव्हा झाले तुमचे? रणवीर अजूनच वैतागून बोलतो, का? तुम्हाला फक्त लग्नाची डेट हवी आहे का? आमचे लग्न लावणारे गुरुजी, त्या हॉलचे नाव आणि आमच्या फर्स्ट नाईटचं मुहूर्त हे सगळे नको आहे का? आधीच माझे पित्त डोक्यात गेले आहे आणि हे आले माझे डोके खायला. निधी स्वतःशी विचार करते, अरे बाप रे, हा माणूस माझ्या पप्पांसोबत असं बोलतो आहे का? पप्पांनी ह्याला लॉकअपमध्ये टाकून चांगलाच चोप दिला तरच ह्याला अक्कल येईल. पटकन ती रणवीरच्या हाताला जोरात चिमटा काढते. रणवीर जोरात वरडत बोलतो, हे काय झाले तुला? चिमटा का काढलंस? निधी त्याला डोळ्यांनी इशारा करत बोलते, आधी मोठ्या माणसांशी आदराने बोलायला शिका. तिने आदराचे शब्द वापरल्यामुळे रणवीर डोळे मोठे करून तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहतो. तो पुन्हा तिच्या कानाजवळ वागतो आणि तिच्या कानात पुटपुटत बोलतो, काय ग, आपण पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडून तुझी तपासणी करून घ्यायची का? मला तर मोठा डाऊट येतो आहे. दुखापत तुझ्या हाताला झाली आहे की डोक्याला? निधी स्वतःशी विचार करते, इथे माझी भीतीपोटी पूर्ण गाळण उडाली आहे आणि ह्याला म्हणे डाऊट येतो आहे. देवा, आता फक्त तूच ह्या कडूसला डॅडींच्या रागापासून वाचवू शकतोस. पप्पा पुन्हा एकदा कणकणीत आवाजात विचारतात, म्हणजे तुमच्या दोघांचे लग्न झाले आहे तर? रणवीर अजून चिडून बोलतो, अहो म्हातारे आजोबा, तुम्हाला लोकांच्या घराच्या गोष्टीमध्ये एवढा रस का आहे? ऐकू येत नाही का तुम्हाला? मी सांगितले ना बाहेर जा म्हणून. घरात बसायला जागा नाही का? की वयाच्या साठीला बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे घरातील लोकांनी तुम्हाला बाहेर हाकलून दिले आहे. पण लक्षात ठेवा, हे काही मेंटल हॉस्पिटल नाही, सरकारी दवाखाना आहे हा. आता मात्र निधी स्वतःशी विचार करते, कडूस, तुझी कहाणी आता संपली आहे. रेस्ट इन पीस रणवीर. हे देवा, समोर उभी असलेली व्यक्ती कोण आहे हे न समजता हा कडूस तोंडाला येईल तसे बोलत सुटला आहे. पप्पांना राग येऊन त्यांनी डॉट काढून ह्याला गोळी मारली नाही म्हणजे मिळवले. पप्पा अत्यंत रागाने आणि उपरोधाने बोलतात, माझे वेडेपणा सहन न झाल्यामुळे घरच्यांनी मला बाहेर हाकलले नाही, उलट माझी स्वतःची मुलगीच घर सोडून पळून गेली आहे. निधी स्वतःशी विचार करते, ओ गॉड, आता माझ्या ग्रहचारच फिरला आहे. पप्पांना न सांगता मी लग्न केले आहे. आता पप्पा मला सहज सोडणार नाहीत. रणवीर पुन्हा पप्पांवर वरडत बोलतो, वाव, खूपच चांगले काम केले आहे तिने.
गेल्या 5 मिनिटापासून मला स्वतःलाच तुझा हा अवतार सहन होत नाहीये, मग तुझी मुलगी तुला कशी सहन करत असेल बिचारी. तुझ्यासारख्याशी बोलताना ह्या म्हशीचे वजन नाही, सॉरी माझ्या वाईफचे वजन मला पेलावे लागत आहे. बाजूला हो आता. निधी स्वतःशी विचार करते, ह्या राक्षसाला दाताने चावून चावून मारून टाकावे इतकं राग येतो आहे मला. पप्पा अजूनही स्वतःला कसं काय कंट्रोल करून उभे आहेत कुणास ठाऊक. पप्पा रणवीरकडे रोखून पाहत गंभीरपणे बोलतात, तुझ्या वाईफला जरा नीट बघ. तिचं चेहरा पाहिलं तर ती बापाच्या घरी एखाद्या राणीसारखी वाढल्यासारखी दिसते आहे. निधी स्वतःशी विचार करते, बाप रे, भीतीपोटी माझे डोळे पांढरे पडले आहेत. पप्पा असे का बोलत आहेत आणि एवढ्या शांतपणे कसे काय बोलत आहेत? त्यांना माझ्यावर अजिबात राग आलेला नाही का? रणवीर तोंड वेडेवाकडे करत बोलतो, हिचं चेहरा पाहून काय बोलायचे आता? तो पुढे काहीतरी बोलणारच तोच अचानक गप्प बसतो. रणवीर पप्पांना पुन्हा टोमणा मारत बोलतो, चेहरा पाहून कुंडली सांगणाऱ्या पंडितांना माझा मोठा नमस्कार आहे. पुढच्या वेळी माझ्या बहिणीचे लग्न ठरताना मी तुम्हालाच कुंडली पाहायला बोलवणार आहे. फक्त हिला सांभाळणारा मुलगा कसा मिळाला आहे एवढेच सांगून टाका. अहो आजोबा, आधी तुम्ही स्वतःलाच कोणत्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घ्या, असे म्हणत तो निधीला घेऊन थडक कारच्या दिशेने निघून जातो. निधी स्वतःशी विचार करते, हे काय चालले आहे? डॅडी का काहीच बोलत नाहीयेत? मला या राक्षसासोबत का जाऊ देत आहेत? खरे काय ते का सांगत नाहीयेत? खूप भीती वाटते आहे आता. काहीच सुशेनसे झाले आहे. रणवीर निधीला कारमध्ये बसवतो आणि स्वतः ड्राईव्ह करण्यासाठी सीटवर येऊन बसतो आणि कपाळाला हात लावत आणि हसत बोलतो, देवा, डोके पूर्णपणे फिरवून टाकले त्या म्हाताऱ्याने. काय कॉमेडी करत होता तो. तू म्हणे राणीसारखी वाढली आहेस. तुझा हा चेहरा पाहिला ना तर मागे पुढे विचार न करता लोकांची चाकरी करणारे, इतरांना टोपी लावून आयुष्य जगणारे असेच दिसतेस तू. तू आणि राणी? निधी स्वतःशी विचार करते, याचा गळा चावळून टाकावा. माझ्याबद्दल तर काहीही बोलतो, पण डॅडींबद्दल पण एकवचनी बोलतो आहे हा कोंबडा. इतकं संताप येतो आहे ना. निधी रागाने तोंड फुगवून बोलते, तू नेहमीच असं वागत असतोस का? मोठ्या माणसांना मान द्यावी एवढी साधी अक्कल पण नाहीये का तुला? कोणत्या उकिरड्यावर जन्म झाला आहे कुणास ठाऊक. अगदी अडाण्यासारखं वागतो आहेस. रणवीर वैतागून बोलतो, हे बघ, गप्प बस आता. काय तो म्हातारा मला कोणी मुलगी देणारा सासरा लागून गेला आहे की काय? मी कशाला त्याला मान देऊ? मेंटल हॉस्पिटलमधून पळून आल्यासारखं वागत होता तो. आणि दुसऱ्यांचा संसाराचा विषय त्याला कशाला पाहिजे? निधी उपरोधाने हसत त्याच्याकडे जळजळीत नजर टाकत बोलते, हो ना, अगदी बरोबर. आपण दोघे किती छान संसार करतोय ना. माझे लाड पुरवायला तुला अजिबात वेळ मिळत नाहीये जणू. रोज माझ्यासाठी स्वयंपाक करून ऑफिसमधून येतोस ना तू. रोज येताना कोल्हापुरी सुगंधी मोगऱ्याचा गजरा घेऊन येतोस. तूच मला भरवतोस. आठवड्यातून 2दा सिनेमा मॉलमध्ये फिरवतोस आणि रविवार आला की माझ्या पदरामागे फिरत असतोस. काय सुंदर संसार आहे आपला. आधी स्वतःचा चेहरा आरशात बघ आणि मग संसाराच्या गोष्टी बोल. कार चालवणारा रणवीर लगेच मान फिरवून तिच्याकडे पाहतो. रणवीर मिस्किलपणे बोलतो, का? मी जास्त दिवस जगलेले तुला आवडत नाहीये की काय? तुला मोगऱ्याचा गजरा आणून देईन असं प्लॅन करून बसली आहेस वय? हा, मनातून काय काय इच्छा धरून बसली आहेस बघ. तुझ्याशी खरोखर लग्न करणारा माणूस 3 दिवस सुद्धा जिवंत राहणे अवघड आहे. त्यात हिच्या ह्या मोठ्या इच्छा. निधी स्वतःशी विचार करते, संसाराची इच्छा मला आहे की ह्याला? जगात डोके फिरवणारे खूप पाहिले, पण हा तर संपूर्ण डोक्याचं ठिकाणावर न ठेवणारा प्राणी निघाला. तसंही माझ्या ह्या भाड्याचा नवऱ्याला दुसरी कोणी मुलगी मिळणार नाहीये लग्न करायला. याला संसार आणि मुलाबाळांची काहीच हौस नाहीये. मी आणि माझा नवरा 100 वर्षे आनंदाने आणि हसत
खेळत एकत्र जगू. असे म्हणत ती तिचे दाटून आलेले हसू कसेबसे दाबून ठेवले. रणवीर चिडून बोलतो, अहो बाई, मला घरातून बाहेर घालवण्यासाठी तू आधीच देव पाण्यात ठेवून बसली होतीस ना, म्हणूनच आज हात मोडून शांतपणे बसली आहेस. काही दिवस थांब फक्त. माझ्या लॉयरसोबत बोलणे झाले आहे. संपत्तीची कागदपत्रे रेडी होत आहेत. त्यावर फक्त तुझी सही पाहिजे आहे. एकदा सही झाली की तू माझ्या घरातून बाहेर पडू शकतेस. त्यानंतर मी पण शांततेचा श्वास घेईन. निधी त्याच्याकडे न बघता खिडकीबाहेर पाहत तोंड फुगवून बोलते, मी पण काही तुझ्यासोबत परमनेंट राहून 3 मुले जन्माला घालायला आणि संसार करायला उत्सुक नाहीये. मला पण तुझ्यापासून लवकरात लवकर मुक्ती हवी आहे. असे म्हणून ती पुढे काहीच न बोलता शांत बसते. निधी स्वतःशी विचार करते, करायला गेले एक आणि झाले भलतेच. या मूर्खाच्या नादी लागून स्वतःचेच नुकसान करून बसले आहे मी. डॅडींच्या डोक्यात नक्की काय चालले आहे काहीच समजत नाहीये. ते हॉस्पिटलजवळ नक्की काय करत होते? माझ्यावर अटॅक झाल्याची गोष्ट त्यांना इतक्या लवकर कशी समजले? काहीच अर्थ लागत नाही याचा. रणवीर स्वतःशी विचार करतो, सामान्य मुलगी नाहीये ही शूर्पणखा. मी कुणाला मान देत नाहीये म्हणून ही माझ्यावर सारखी का ओरडत असते? हो, तो म्हातारा बौद्ध्या हिचाच कोणी लांबचा नातेवाईक असावा. म्हणूनच ही पण अर्धी मेंटल आहे आणि तो पण तसेच असणार नक्की. घरी येईपर्यंत निधी काहीच बोलत नाही. ती शांत बसून नक्की काय विचार करत आहे कुणास ठाऊक. रणवीर तिच्याकडे पाहत पुन्हा विचार करतो. रणवीर स्वतःशी विचार करतो, अजूनही तिच्या त्याच लव्हरबद्दल, त्या नकली डॉक्टरबद्दल विचार करत असेल. रणवीर डोळे मोठे करून विचारतो, हे बघ, तुझा तो लव्हर डॉक्टरच आहे ना? त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेली असतीस तर त्याने फ्री ट्रीटमेंट दिली असती ना. मग माझ्याकडून कशाला पैशांचा भुर्दंड करून घेतलास? रणवीर स्वतःची विचार करतो, हिने काय हिच्या बापाची संपत्ती समजली आहे की काय? माझे पैसे उडवण्यात नेहमी पुढे असते ही. निधी तोंड वाकडे करत बोलते, अहो, एवढे सगळे झाले तरी तुला फक्त पैशाचीच काळजी लागली आहे का? काय मी लाखो रुपये भरून आले आहे का हॉस्पिटलमध्ये? रणवीर चिडून बोलतो, हे बघ, माझ्यासाठी प्रत्येक रुपयाला किंमत आहे. तुझ्यावर कर्ज होणाऱ्या एका एका पैशाचा हिशोब ठेवेन मी. शेवटी जेव्हा घर सोडून जाशील ना, तेव्हा सगळा हिशोब चुकता करून जा. तिने रणवीरकडे एक तीव्र आणि जळजळीत नजर टाकली. रणवीर स्वतःशी विचार करतो, मनातल्या मनात किती जळपाट होतो हिचा. राक्षसी कुठली, मी काही चुकीचे बोललो आहे? हिने सासरच्या घरात येताना हुंडा म्हणून काय सोन्याची वीट आणली होती की काय? माझे घर सोडून जाण्यापूर्वी ही माझी अर्धी संपत्ती हडप करून मला कंगाल करून रस्त्यावर आणून सोडेल. इतकी लबाड मुलगी आहे ही. हिला आत्ताच नियंत्रणात ठेवले पाहिजे. निधी संतापून बोलते, अशी स्वप्ने बघणे बंद कर. एक पैसा सुद्धा मी तुला देणार नाहीये. माझ्याजवळ येऊन माझी पत्नी होण्याचे नाटक कर म्हणून गायवाया करत मला इथे तूच घेऊन आला होतास. मी खाल्लेलं पाणीपुरी पासून ते माझ्या ब्युटी पार्लरच्या खर्चापर्यंत सगळे काही तुझ्याच पैशाने होणार, समजले ना माझ्या प्रिय पतिदेव? रणवीर स्वतःशी विचार करतो, माहीत आहे मला, ही राक्षसी हे सगळे आधीपासूनच प्लॅन करून आले आहे. नाहीतर मी विचारल्या लगेच माझी पत्नी बनायचे नाटक करायला ही कशी काय तयार झाली असती? कसेही करून हिला घरात घेऊन आलो आहे. आता हे सगळे मलाच भोगावे लागणार. सर्व माझेच कर्म. दोघे घरी पोचल्यावर तिच्या हाताला असलेले बँडेज पाहून घरातील सगळेजण प्रचंड घाबरतात. लता अत्यंत काळजीत पडून विचारते, निधी बाळा, काय झाले तुझ्या हाताला? रणवीर स्वतःशी विचार करतो, हाताला छोटीशी जखम झाली आहे तरी आमच्या घरचे लोक अशी प्रतिक्रिया देत आहेत जणू काही मोठा डॉट झाला आहे. खरंच जरा मोठा डॉट झाला असता आणि हिचे रक्त वाहिले असते तर मरण्याआधीच त्यांनी रडून रडून तिरडी रेडी केली असती की काय कुणास ठाऊक. निधी रणवीरकडे पाहत बोलते, काही नाही सासूबाई, छोटंसं डॉट झाला आहे बास. साहित्या
आश्चर्याने विचारते. अहो खरंच का वहिनी? आणि दादा कुठे भेटला तुम्हाला? निधी हसून उत्तर देत बोलते. माझ्या चोट असं डॉट डॉट झाला आणि हाताला दुखापत झाली साहित्या. मी ह्यांना कॉल केला होता. चोटीशी जखम आहे असे मी कितीही वरडून सांगितले तरी ऐकेल तो रणवीर कुठला? ऑफिसचे काम तसे सोडून पळत आले. मला जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. खूप टेन्शन घेतले होते याने. तिथे गेल्यावर एवढ्या छोट्या जखमेसाठी त्या डॉक्टर सोबत काय काय बोलत होते माहीत आहे का? मोठी ऑपरेशन वगैरे काही करावे लागणार का? कितीही लाख रुपये खर्च झाले तरी चालतील, पण हिचे काही नुकसान होता कामा नाही असे विचारत होते. त्यांना शांत करता करता माझेच डोके फिरले जणू. निधीने टोकलेला त्या खोट्या गप्पा घरातील सगळेजण वाचून ऐकत राहतात. रणवीर स्वतःशी विचार करतो. हिला पण काही कामधंदा नाहीये. मोठी ड्रामा क्वीन. मी जणू काही हिच्यावर स्वतःचा जीव ओवाळून टाकतो आहे असा आविर्भावात हिचं विनाकारण बिल्डअप देण्याचं खेळ सुरू आहे. साहित्या मान डोलावत आणि रणवीरकडे पाहत बोलते. हो वहिनी, दादाचे तुझ्यावर खूप जास्त लव आहे. एकदा मी गाडी शिकव म्हणून हट्ट करत होते तर ह्याने मला गाडी शिकवायला नकार दिला होता. तेव्हा मी पडले आणि माझे हातपाय सोलवटून जखम झाली होती. मग हॉस्पिटलला गेले तर खूप पैसे खर्च होतील म्हणून हा मला घरी घेऊन आला. कुठल्या तरी पाला वाटून माझ्या जखमेवर लावला होता ह्याने, माहीत आहे का? पण तुझी हा एवढी केअर करतो आहे. माझा दादा खरोखरच मोठा प्रेमिक आहे ना? असे म्हणत ती रणवीरकडे बघून मिस्किलपणे हसते. रणवीर स्वतःशी विचार करतो. अरे देवा, ही लहान पिसाच माझी स्तुती करते आहे की मी किती कंजूस आहे हे सगळ्यांसमोर इनडायरेक्टली सांगून माझी इज्जत काढते आहे. लता अत्यंत काळजीत पडून बोलते. अरे रे, काय हे बाळा, नवीन लग्न होऊन या घरात येऊन 2 दिवस पण झाले नाहीत. तोवरच असा अनर्थ झाला. खूप जास्त मार लागला असता तर ह्याला कोण जबाबदार असते? ह्यापुढे एकटी कुठेही बाहेर जाऊ नकोस. हवे असेल तर ह्याला पण सोबत घेऊन जात जा. रणवीर स्वतःशी विचार करतो. हो का? हिचंच एक वाईट नक्षत्र कमी होते काय? हिच्यासोबत बाहेर जाऊन माझे पण ग्रह फिरावेत अशी इच्छा आहे का ह्यांची? पण ह्यांच्या लाडक्या सुनेने नवऱ्याला न सांगता तिच्या बॉयफ्रेंडला मीट करायला बाहेर गेली होती. ही आता मी कोणत्या तोंडाने सांगू? रणवीर स्वतःशी विचार करतो. नवरा? रणवीर स्वतःशी विचार करतो. आय मीन भाड्याचा नवरा. निधी हळूच मान हलवत बोलते. हो सासूबाई. रणवीर स्वतःशी विचार करतो. माझ्यासोबत असताना एखाद्या मिस बनल्यासारखे आणि झाशीची राणी असल्यासारखे नखरे दाखवतेही, पण माझ्या आईसमोर मात्र कशी गाय बनून नाटक करते आहे बघा. अगदी गोपी बाहूंचे सेकंड वर्जन जणू. लता मायाने बोलते. ठीक आहे, जाऊन रेस्ट कर. निधी खोलीच्या दिशेने जाऊ लागते आणि रणवीर पण तिच्या मागे मागे निघून जातो. खोलीत आल्यावर निधी बेडवर हताश होऊन बसते आणि निधी वेदनेने चेहरा वेडावाकडे करत बोलते. हात खूप दुखतो आहे. साधं शेकणे पण जमत नाहीये असे म्हणत ती वेदनेने विवळत बसते. रणवीर तिच्या जवळ जाऊन बसतो आणि स्वतःशी विचार करतो. हिच्यावर अटॅक करणारे ते लोक नक्की कोण असावेत? हाच विचार गेल्या काही वेळांपासून डोक्यात सारखं घोळतो आहे. रणवीर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत विचारतो. काही होणार नाही, वेदना कमी होईल. आता तरी सांगशील का की तुझ्यावर अटॅक करणारे ते लोक कोण होते आणि त्यांनी असे काय केले? निधी तोंड फिरवून घेत रागवत बोलते. तुला कशाला पाहिजे ते सगळं? तुला तर मी मरणेच आवडेल ना? नेहमी मला ओरडत असतोस, पिढा आणि अपशकुन म्हणत असतोस. रणवीर रागात बोलतो. हो ग, नेहमी ओरडतो मी, पण याचा अर्थ असा नाही की मला तुझी केर. असे काहीतरी बोलणार तोच रणवीर अचानक गप्प बसतो. निधी त्याच्याकडे पाहत बोलते. का थांबलास रणवीर? पूर्ण बोल ना. तुला पण माझ्यावर केर आहे ना? रणवीर स्वतःशी विचार करतो. ही पिशाच माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली तरी खूप झाले असे वाटायला लावले आहे हिने मला.
केर म्हणे केर. निधी डोळे मोठे करून विचारते, काय? रणवीर तोंड वाकडे करत आणि तिथून उठत बोलतो, काही नाही. तू सांगितले नाहीस तर माझे काही नुकसान होणार नाहीये. यावेळी फक्त हातावर वार करून निघून गेले आहेत. पुढच्या वेळी तेट पोटात डॉट डॉट खुपसून निघून जावेत. मला काय त्याचे, असे म्हणत तो तिथून उठून बाहेर निघून जातो. निधी स्वतःशी विचार करते, या माणसाला समजून घेणे खूप कठीण आहे. अगदी मेंटल आहे हा. किती विचित्र वागत असतो. याच्या घरचे लोक याच्यासोबत कसे काय राहतात कुणास ठाऊक. निधी पुन्हा स्वतःशी विचार करते, अरे रे, डॅडींना काय वाटले असेल कुणास ठाऊक. त्यांना खरे काय ते सांगण्यासाठी आत्ताच्या आत्ता कॉल करायला हवा. ती लगेच डॅडींना कॉल लावते. डॅडी फोन उचलत बोलतात, हॅलो निधी. ती स्वतःशी विचार करते, यांचं आवाज ऐकताच भीतीपोटी माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीयेत. डॅडी फोनवर गंभीरपणे बोलतात, बोल निधी, फोन करून गप्पा का बसले आहेस? किती दिवस झाले तू मला कॉल केला नाहीस. हो, सासरचे लोक माझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी घेत आहेत असे दिसते आहे. म्हणूनच तुला माझी आठवण आली नसेल ना. निधी घाबरत आणि विनंती करत बोलते, पप्पा प्लीज तुम्ही विचार करताय तसे काही नाहीये. आधी माझे बोलणे ऐकून घ्या. पप्पा फोनवर हसत बोलतात. त्याचे बोलणे थोडे उद्धट असले तरी मुलगा दिसायला खूप चांगला आहे. मला तर वाटू लागले आहे की तो तुझ्यासाठी अगदी योग्य जोडीदार आहे. त्याचे तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे असे वाटते आहे मला. निधी स्वतःशी विचार करते. बोलणे पूर्ण न ऐकताच पप्पा पुन्हा पुन्हा तेच बोलत आहेत. यांना आता कसे समजावून सांगावे काहीच कळेनसे झाले आहे. निधी फोनवर अडकळत बोलते, पप्पा तसे नाहीये. पप्पा फोनवर हसून उपरोधाने बोलतात, हो का. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याऐवजी खरोखरचे लग्न करता आले असते ना. अजून माझी परमिशन मिळाली नाही म्हणून असं विचार करते आहेस का. निधी स्वतःशी विचार करते, अरे बाप रे, म्हणजे पप्पांना ह्या सर्व गोष्टी आधीपासूनच माहीत आहेत की काय. कसं शक्य आहे हे. निधी आश्चर्याने डोळे मोठे करून विचारते, पप्पा हे सगळे तुम्हाला कसे काय माहिती आहे. पप्पा कणकणीत आवाजात बोलतात, मी तुझा बाप आहे ग. कमिशनरची मुलगी आहेस तू. हे लक्षात आहे ना. घर सोडून गेलेल्या मुलीबद्दल काहीच काळजी न करता स्वतःच्या मजेत जगणारा बेजबाबदार बाप वाटलो की काय तुला मी. तू कुठे जातेस, काय करतेस, या सगळ्या गोष्टी मला वेळच्या वेळी समजत असतात. निधी स्वतःशी विचार करते. हे ऐकून तर प्रचंड धक्का बसला आहे मला. म्हणजे रणवीरच्या ऑफिसमध्ये जॉबला लागणे, त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणे, हे सगळे डॅडींना आधीपासूनच माहीत आहे. स्वतःच्या कानांवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे आता. निधी घाबरत घाबरत स्पष्टीकरण देत बोलते, सॉरी पप्पा, तुम्हाला त्रास व्हावं असा कोणत्याही उद्देशाने हे सगळे केलेले नाही. एका खास कारणासाठी या घरात येणे झाले आहे. ते काम पूर्ण होतात या घराचा संबंध कायमच संपून जाईल. पप्पा अतिशय गंभीर होत बोलतात, सध्यापुरती तीच तुझ्यासाठी सर्वात सेफ प्लेस आहे निधी. तुझा जीव धोक्यात आहे म्हणूनच मी तुला आधीच वॉर्निंग दिली होती. ऐकले नाहीस ना माझे बोलणे. आज तुझ्यावर अटॅक करणारे तेच गुंड आहेत. त्यांना पकडण्यासाठी आपला डिपार्टमेंट खूप प्रयत्न करतो आहे. आता तू माझ्यासोबत राहिलीस तरी धोकाच आहे. तू त्या मुलासोबत राहणे सर्वात जास्त सुरक्षित आहे. याच कारणामुळे मी हॉस्पिटलमध्ये करे काय ते सांगितले नाही. थोडे दिवस तू बाहेर कुठेच येऊ नकोस. निधी पुन्हा स्वतःशी विचार करते. हे ऐकून तर प्रचंड भीती वाटते आहे मला. कोणीतरी मला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करतो आहे का. निधी फोनवर घाबरत विचारते, पप्पा हे तुम्ही काय सांगत आहात. कोण आहेत ते लोक. पप्पा समजावत बोलतात, ते मी नंतर सांगेन निधी. सध्यापुरती तू फक्त स्वतःची काळजी घे आणि त्या मुलामध्ये आणि तुझ्यामध्ये दुसरे काही नाते नाही ना. तुमचे हे केवळ नाटकाचे लग्न आहे ना. त्यांनी पुन्हा एकदा
त्या गोष्टीवर जोर देऊन विचारले. निधी स्पष्टीकरण देत बोलते, हो पप्पा, माझ्यात आणि त्याच्यात कोणतेही नाते नाही. थोडे दिवस आम्ही फक्त पती पत्नी असल्याचे नाटक करणार आहोत. पप्पा सुटकेचा श्वास घेत बोलतात, असे असेल तर तू परत आल्यावर मी दाखवलेल्या मुलाशी लग्न करशील ना? मी तुझ्यासाठी एक खूप चांगला मुलगा शोधून ठेवला आहे निधी. निधी स्वतःशी विचार करते, अरे बाप रे, पप्पा हे काय बोलत आहेत? मी विकीवर प्रेम करते ही गोष्ट आत्ताच सांगून टाकू का? नको नको. आधीच या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे ते खूप नाराज झाले असतील. आता काहीतरी वेगळे सांगून हा प्रसंग निभावून नेते. निधी कोठे बोलते, ठीक आहे पप्पा, तुम्ही दाखवलेल्या मुलाशीच लग्न करेन मी. ठीक आहे निधी, काळजी घे, पण तुझा तो डुप्लिकेट नवरा खूप उद्धट आहे, त्याला थोडी अक्कल शिकव, असे म्हणत त्यांनी फोन कट केला. निधी स्वतःशी विचार करते, त्यांचे हे बोलणे डोक्यात सतत घोळते आहे. कोणीतरी जिव्हाणीशी मारण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळी मी ह्याच्यासोबत सुरक्षित राहीन असा विचार पप्पांनी कसं काय केला? माझ्याबद्दल 10% देखील काळजी नाहीये या रणवीरला. माझ्याबद्दल विचार करणारा माणूस नाहीये हा. मी मरून गेले तरी याला काही फरक पडणार नाही. फक्त पैसा पैसा आणि पैसा. पैसा असला की सगळे काही मिळाले याला. तेवढ्यात रणवीर हातात जेवणाचे ताट घेऊन खोलीत आत येतो. रणवीर तिच्याकडे पाहत बोलतो, का अशी गपचूप बसली आहेस? दुपारचे जेवण केले नाहीस ना तू? हे घे, जेवून घे आधी. बोलायला पण ताकद लागते ना. मला टोमणे मारण्यासाठी एनर्जी पाहिजे ना तुला. निधी फक्त एकटक त्याच्याकडे पाहत राहिले. रणवीर स्वतःशी विचार करतो, काय माझ्या चेहऱ्यावर माकड नाचते आहे की काय? जेवण्यासाठी पण मुहूर्त पाहावा लागतो की काय? हिच्या राजघराण्यात मोठी अडचण आहे ही. कोणत्या वाईट क्षणी हिने आमच्या घरात पाऊल ठेवले कुणास ठाऊक. माझ्या मनाची शांतताच हिरवून घेतली आहे हिने. असे पुटपुटत रणवीर स्वतः हाताने अन्न खालवतो आणि तिचे तोंड उघडून तिला घास भरवू लागतो. निधी स्वतःशी विचार करते, हा खडूस मला ओरडतो आहे की माझी काळजी करतो आहे? काही समजत नाहीये. रणवीर निधीला घास भरवत असतो आणि स्वतःशी विचार करतो, मी घास भरवतोय तर ही अशी डोळे पाडून माझ्याकडे काय बघते? माझ्या चेहऱ्यावर काय माकड नाचते की काय? स्वतः माकडासारखी समोर बसून गुपचूप माझ्या हाताने जेवते करी. रणवीरचे मन त्याला विचारते, हो रणवीर, मोठे आदर्श पती बनताय जणू. पत्नीला किती प्रेमाने जेवण भरवतायत, किती काळजी दाखवतायत. पण लक्षात ठेव, अजून एका आठवड्यात ती तुला सहज आपल्या बुटीत पाडेल, म्हणजे तालावर नाचवेल. रणवीर स्वतःशी विचार करतो, प्रेम आणि काही नाही, सगळं माझ्या कर्माचे फेरे आहेत. स्वतःचा एक हात मोडून बसले आहे आणि आता हात हलवता पण येत नाहीये म्हणे. ही जर उपाशी मरून गेली तर माझ्या संपत्तीला गरगर लागेल. रणवीरचे मन त्याला विचारते, हा, तुझ्याकडे नेहमी असे रेडीमेड उत्तर तयारच असते ना? तिला काही झाले तर तुझ्या संपत्तीला धक्का बसेल ह्याच भीतीने तू तिची काळजी करण्याचे नाटक करतोयस ना? रणवीर हा विचार मनात येताच लगेच जेवणाचे ताट तिच्या हातात देतो आणि बाजूला सरकतो. निधी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत विचारते, काय झाले? रणवीर तिच्या डोळ्यात डोळे न घालता तोंड दुसरीकडे फिरवून बोलतो, काही नाही, तू स्वतःच का आता? माझ्याकडून एवढेच घास भरवणे शक्य आहे. रणवीर स्वतःशी पुन्हा विचार करतो, माझ्या मनात आलेले विचार खरं ठरलं तर? विनाकारण कशाला रिस्क घ्यायची? निधी चिडून आणि तोंड वाकडे करत बोलते, अरे, मला माझ्या हात हलवता पण येत नाहीये असं सांगतोय ना? तू स्वतःच का म्हटलंस तर मी कशी कहू? रणवीर पुन्हा स्वतःची विचार करतो, हा नौटंकी राणी, मला काय हिने स्वतःचा सर्वंट समजले आहे की काय? रणवीर तिच्याकडे पाहत बोलतो, बघ आता, तुला कोणी सांगितलं होतं घरातून बाहेर जायला? तुझ्या सेवेसाठी इथे कोणाला पगार देऊन ठेवला आहे का? आता कसंही करून भरवतो आहे. पण असे म्हणत तो बोलणे लांबवतो. तेव्हा ती एक भुवई वर करून त्याच्याकडे रागाने पाहू लागते. निधी एक भुवई वर करून विचारते,
पण काय? रणवीर डोळा मारत आणि तिला रडकुंडीला आणत बोलतो. एका हाताने साडी नेसणं खूप कठीण होईल ना तुला, त्यात आंघोळ करणं पण अवघड जाईल, तेव्हा पण मदत करू का? तिला चिडवण्यासाठी तो हसतो. मग काय, जणू काही महाकाळीच तिच्या अंगात येते. निधी रागाने वरडत बोलते. अरे तुझ्या आजीची, मला चांगलं माहीत आहे तुझं किती डर्टी माइंड आहे ते. हा हा, मला साडी नेसवण्याची हौस आली आहे वय. स्वतःचा चेहरा आरशात पाहिला आहेस का कधी? माझं हात मोडल्याचं हा अजून कसं काय ॲडव्हान्टेज घेत नाहीये हाच विचार करत होते मी. शेवटी दाखवून दिलीस ना तुझी खरी लायकी. रणवीर स्वतःची विचार करतो. माझा चेहरा काय बघायचा, मी तर नेहमीच हँडसम हिरो आहे. माझ्या हाताने साडी नेसून घेण्यासाठी हिने मागच्या जन्मात किलोभर पुण्य केलेलं असावं. हिने जर स्वतःचा चेहरा आरशात पाहिला तर आरशालाच हार्ट अटॅक येऊन जाईल. रणवीर चिडून आणि वैतागून बोलतो. शी, तोंड बंद कर आता. चान्स मिळाला की लगेच स्वतःचेच कौतुक करायला सुरुवात करतेस. तुझ्या सौंदर्याबद्दल तू मनातल्या मनात काय काय समजून बसले आहेस ते देवच जाणे. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे, कृपया त्या भ्रमातून बाहेर ये. आधीच तुझ्या हाताला बँडेज बांधण्यासाठी त्या म्हाताऱ्या डॉक्टराने माझ्याकडून हजारो रुपये उकळले आहेत. अशा मेंटल गोष्टींवर पैशांचं चुराडा करणे मला अजिबात आवडत नाही. असे म्हणताच निधीचा चेहरा संतापाने लालबुंद होतो. निधी त्याच्याकडे जळजळीत नजर टाकत बोलते. माझा हात नीट असताना तर आता सीन काही वेगळंच असता. रणवीर तोंड फिरवत आणि हसत खोलीबाहेर पडताना बोलतो. हो, पाहिले आहे मी तुझे धाडस. हात नीट होता म्हणूनच त्या गुंडांनी तुझी ही अवस्था करून ठेवली ना. आता मला काय करायचे आहे? जे झाले ते झाले, सोडून दे आता. निधी रागाने ओरडत बोलते. अर्धवट जेवण बनवून चालला आहेस काय? पुढच्या जन्मात तू पाल म्हणून जन्माला येशील, लक्षात ठेव. आणि तो पण साध्या सुध्या घरात नाही तर एखाद्या मोठ्या राजकारण्याच्या आलिशान घरात. तिथे तुला खायला एक साधं लहान किडा पण मिळणार नाही. रणवीर स्वतःशी विचार करतो. अरे बापरे, काय शाप देते आहे ही शूर्पणखा. मी म्हणे पाल म्हणून जन्माला यावे आणि त्याच घरात ही स्वतः डेकून बनून जन्माला येईल नक्की. रणवीर खोली बाहेर येतो. रात्री हॉलमध्ये त्याला आलेले पाहून साहित्या तिचं बोवया उंचावते. साहित्या खोडकरपणे हसत बोलते. हो भाऊसाहेब, आज खूप आनंदात दिसतायत. खोलीत वहिनीने गोड असं काहीतरी दिलेलं दिसतंय. हो ना, तिने थेटपणे मला शापच दिला आहे. मग लता रणवीरला जवळ घेत आणि वरडत बोलते. हे बघ, जास्त शहाणपणा न करता गप्प बसता. असे म्हणत लताने त्याला वडून आपल्या शेजारी बसवले. रणवीर स्वतःशी विचार करतो. हा, आता हिचे मोठे प्रवचन सुरू होणार नक्कीच. लता त्याला समजावत पुढे बोलते. काय रे रणवीर, हे काय चालले आहे? लग्न होऊन अजून 2 दिवस पण पूर्ण झाले नाहीत, तोवरच बिचारी दुखापत करून आली आहे. काही कमी जास्त झाले असते तर ह्याला जबाबदार कोण? तुझ्या पत्नीची काळजी तूच घ्यायला हवी. ती आता ह्या घराची सून आहे, ह्या घराची लक्ष्मी आहे. तिची सर्व जबाबदारी आता पूर्णपणे तुझ्यावरच आहे, लक्षात ठेव. रणवीर स्वतःशी विचार करतो. अरे बाप रे, हिने तिला स्वतःहून घराबाहेर पाठवले आणि आता जबाबदारी म्हणून ओझे माझ्याच डोक्यावर आणून ठेवत आहेत. रणवीर चिडून आणि रागाने बोलतो. अहो पण आई, तू तिला घराबाहेर का जाऊ दिलेस? मला किमान विचारले तरी असते. तिने विचारले आणि तू लगेच तिला जाऊ दिलेस का? लता त्याला उत्तर देत बोलते. अरे रे, मी नाही म्हटले असते तर ती नाराज झाली असती ना. ती आता कुठे ह्या घरातील लोकांशी मॅच व्हायला लागली आहे. तिच्यावर लगेच हक्क चालवणे किंवा बंधन घालणे मला योग्य वाटले नाही. बस म्हणूनच मी जा बोलले. रणवीर स्वतःशी विचार करतो. ती काय ह्या घराची परमनंट सून आहे की काय? काही दिवस राहणार आणि नंतर घर सोडून चालती होणार ती. तिच्या बाबतीत आई विनाकारण एवढी इमोशनल का होते आहे कोणास ठाऊक.
रणवीर तिथून उठत आणि वैतागून बोलतो, ठीक आहे, पण यापुढे तिने विचारले तरी तिला कुठे बाहेर जाऊ देऊ नकोस. हिला जे काही हवे असेल ते मी स्वतः आणून देईन, असे म्हणत तो रागाने तिथून निघून जातो. रणवीर खोलीत परत येतो. तिथे निधी एका हाताने जेवण करता येत नसल्यामुळे खूप त्रास सहन करत बसलेली असते. तो तिच्या हातातून ताट काढून घेतो, तिला स्वतः जेवण भरवतो आणि तिचे हात धुवून परत येतो. रणवीर टोमणा मारत बोलतो, पाहिलेस ना, शेवटी मलाच तुझी सेवा करावी लागली. माझा हा उपकार तू कसं फेडणार आहेस ह्याचा विचार कर आता. तुझा हात नीट झाल्यावर 2 महिने रोज रात्री झोपताना माझे पाय दाबत जा, मग सगळा हिशोब बराबर होईल. रणवीर स्वतःचे विचार करतो, मी हिला चिडवले की हिचा चेहरा भोपळ्यासारखं लाल होतो, ते पाहण्यात एक वेगळीच मजा असते. निधी उपरोधाने हसत आणि हात जोडत बोलते, अहो प्रिय पतिदेवा, पत्नीने पतीची सेवा करण्याचे दिवस केव्हाच गेले. आता काळ बदलला आहे. पत्नीची सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे, तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला हवे. तुमच्या पाप पुण्यात मी अर्ध वाटा घेतला आहे ना. सॉरी, स्मॉल करेक्शन. पुण्यात नाही, फक्त पापात वाटा घेतला आहे, कारण तुम्ही आजपर्यंत पुण्याचे काम असे काही केलेलेच नाहीये, असे म्हणत ती तिचे केस मागे सरकवते. रणवीर वैतागून आणि चिडून बोलतो, तुझ्या अंगात खूप जास्त चरबी वाढली आहे निधी. बिचारीला दुखापत झाली आहे म्हणून मी प्रेमाने जेवण भरवले, तर उलट मलाच ॲटिट्यूड दाखवते आहेस. ह्यापुढे जर काही मदत मागितलीस ना, तर तुझा दुसरा हात पण मोडून घरात बसवीन, लक्षात ठेव. निधी सडेतोड उत्तर देत बोलते, मी मदत मागितली तरी तू काही ती करणार नाहीस हे मला चांगले ठाऊक आहे. हे बघ, मी आत्ता सांगून ठेवते आहे, आज पूर्ण बेड माझा आहे. तू जाऊन सोफ्यावर झोप. मला खूप वेदना होत आहेत. तू झोपेत हातपाय मारले आणि मला धक्का लागला तर माझी जखम अजून वाढेल. त्यात तुला झोपेत कूस बदलताना शेजारी झोपलेल्या माणसाला बेडवरून खाली पाडण्याची घाणेरडी सवय आहे ना. रणवीर स्वतःशी विचार करतो, अरे बाप रे, ही तर उलट मलाच हुकूम सोडते आहे. हिच्या बापाचे घर समजले की काय ह्या रूमला. माझी हक्काची गादी मी ह्या महाराणीसाठी सोडून देऊ. रणवीर तिला ऐकवत बोलतो, अजिबात नाही, ही माझी रूम आहे. मला गादीवरच झोपायची सवय आहे. तुला खाली जमिनीवर झोपून डासांकडून चावून घेण्याची जुनी सवय असेल ना. साधी चादर घ्यायची लायकी नव्हती तुझी आधी. तू जाऊन खाली जमिनीवर झोप, असे म्हणत तो एक चटई घेऊन खाली जमिनीवर अंतरतो. रणवीर स्वतःशी विचार करतो, ही तर रागाने माझ्याकडे एकटक पाहतच राहिली आहे. मला पण काय हिची दया येते की काय. एकदा माझ्यासमोर येऊन हात जोडून गायवाया कर, मग बघू गादी द्यायची की नाही. रणवीर स्वतःशी विचार करतो, नाही, खूप जास्त जिद्दी मुलगी आहे ही. इतक्या सहज वाकणारी नाहीये. माझ्याकडे एक तिरस्कारयुक्त नजर टाकून ती तडक खाली चटईवर येऊन झोपली देखील. हिची ही चरबी आणि नखरा अजून कमी झालेला नाहीये. रणवीर गादीवर अंग टाकतो. ती काहीतरी बोलेल म्हणून तो थोडी वाट पाहतो, पण ती कोणतीही हालचाल न करता एखाद्या शांत मोहिनीसारखी गप्प झोपून राहते. तिने साधी बेडशीट सुद्धा अंगावर घेतलेली नसते. तो वाट पाहून शेवटी लाईट ऑफ करतो आणि झोपून जातो. मध्यरात्री साधारण 1 वाजायची वेळ होते. खोलीत कुणाचा तरी रडण्याचा बारीक आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागतो. रणवीर हळूच डोळे उघडतो आणि आजूबाजूला पाहतो. तो रडण्याचा आवाज निधीचाच असतो. तो लगेच लाईट ऑन करतो आणि काळजीने आणि वैतागून बोलतो, हे देवा, काय झाले निधी, या मध्यरात्री भूतासारखी का रडते आहेस. पण ती काहीच उत्तर देत नाही आणि त्याच्याकडे वळून पाहतही नाही. तो स्वतः बेडवरून खाली उतरतो आणि तिच्या जवळ जाऊन बसतो आणि हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारतो, निधी, काय झाले. निधी उठून बसत आणि लहान मुलासारखी रडत बोलते, माझा हात खूप जास्त दुखतो आहे. मला अजिबात झोप येत नाहीये.
असे म्हणत ती रडत रडत रणवीरच्या छातीवर डोके टेकवते. रणवीर काळजीने विचारतो, बँडेज चेंज करूया का? निधी हुंदके देत बोलते, नको, अजून जास्त वेदना होईल. रणवीर स्वतःशी विचार करतो, ही मुलगी एवढी नाजूक आहे का? साध्या जखमेची वेदना पण हिला सहन होत नाहीये. ही खरोखरच अनाथ मुलगी आहे का? तो खूप काळजीपूर्वक तिला उचलून अगदी गादीवर झोपवतो आणि तिच्या शेजारी आडवा होत आणि तिला स्वतःच्या छातीशी जवळ घेत बोलतो, काही होणार नाही निधी. डॉक्टर बोलले आहेत ना की लवकर बरे होईल. आता गप्प झोप पाहू. ती अजून काही वेळ तसेच हुंदके देत राहते. रणवीर तिचे केस कुरवळत बोलतो, हां, आता झोप निधी. सकाळपर्यंत वेदना नक्की कमी होईल. हळूहळू निधी शांत होते आणि गादीवरच झोपेचं आधीन जाते. त्यानंतर रणवीर तिला हळूच शेजारी झोपवतो आणि स्वतःशी विचार करतो, मी इतक्या जवळ घेतलेली ही पहिलीच मुलगी आहे. बाहेरून कितीही वरडत असली, नखरे दाखवत असली आणि चरबी दाखवत असली तरी हिच्या मनात एक वेगळीच निष्पापपणा आहे. तो न थांबता एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. रणवीर स्वतःशी विचार करतो, ही दिसायला खूप सुंदर आहे, यात काही शंका नाही. पण जेव्हा हिचा पारा चढतो ना, तेव्हा सगळ्या राक्षसी हिच्याच अंगात आल्यासारख्या वाटतात. नकळत रणवीरचे ओठ तिच्या चेहऱ्याकडे झुकतात. रणवीर स्वतःशी विचार करतो, माझे ओठ हिच्या चेहऱ्याचा इतके जवळ गेले आहेत. मनातून एक किस करण्याची तीव्र इच्छा होत आहे. देऊन टाकू का एक किस? रणवीरचे मन त्याला सांगते, नको बाबा. हिला जर जाग आली ना तर तुझी ती नक्कीच जाहीर होईल. तो ती जागी होणार नाही अशा बेताने हलकेच पुढे सरसावतो. रणवीरचे मन त्याला विचारते, पण का? रणवीर स्वतःशी विचार करतो, फक्त एकाच किस तर आहे ना, काय बिघडणार आहे एवढ्याने? रणवीरचे मन त्याला विचारते, प्रश्न तो नाहीये, हिला किस करावेशी तुला आताच का वाटते आहे? रणवीर स्वतःशी विचार करतो, का कुणास ठाऊक, खूप क्यूट दिसते आहे ती आता. फक्त एकच छोटा किस देऊन मोकळा होतो. तो हळूच तिच्या आणखी जवळ येतो आणि ती जागी झाली आहे की नाही हे पाहत तिच्या ओठांवर एक छोटंसं किस करतो आणि लगेच मागे सरकतो आणि स्वतःशी विचार करतो, बाप रे, सुदैवाने हिला जाग आली नाही. हिला जर असंच पाहत राहिलो ना तर मनात अजून काय काय विचार येतील देवच जाणे. माझ्या ब्रह्मचार्यालाच धक्का पोचेल नक्की. तो तातडीने लाईट ऑफ करतो आणि झोपून जातो. सकाळी डोळे उघडताच निधी त्याच्या हाताची चोशी करून झोपलेली असते. त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती वेढलेले असतात. निधी स्वतःशी विचार करते, अरे बापरे, मी इथे बेडवर कसे आले? मी तर खाली जमिनीवर झोपले होते ना. ती डोळे चोळत आणि आठवण्याचा प्रयत्न करत विचार करते. निधी स्वतःशी विचार करते, हो, रात्री माझ्या हाताला खूप वेदना होत होत्या, तेव्हा ह्यानेच मला समजावून काढले होते आणि इथे आणून झोपवले होते. ते सगळे आता आठवते आहे मला. निधी रणवीरच्या कांदा पकडून त्याला हलवत बोलते, हे उठ ना. रणवीर डोळे उघडत आणि जांभई देत बोलतो, काय कटकट आहे तुझी सकाळी सकाळी? निधी थडक उठून बसत विचारते, मला असे मिठी मारून झोपायला तुला कोणी परमिशन दिली होती? रणवीर जांभई देत बोलतो, हो, तुला गादीवर आणून झोपवायला, पण मला कोणी परमिशन दिली नव्हती. निधी चिडून आणि रागवत बोलते, म्हणजे काय? तुला मनात येईल तसे वागणार का तू? काही कमी जास्त झाले असते तर पुढे माझ्याशी खरोखर लग्न करणाऱ्या मुलाला मी काय उत्तर दिले असते? असे बोलताना निधीला अचानक काहीतरी आठवल्यासारखे होते आणि ती घाबरून स्वतःच्या ओठांवरून हात फिरवते. तिचा तो अवतार पाहून रणवीरच्या चेहऱ्याचं रंगच उडून जातो. निधी स्वतःशी विचार करते, अरे देवा, ह्याचं चेहऱ्यावरचे हे एक्सप्रेशन पाहून तर नक्कीच काहीतरी गडबड वाटते आहे. ह्याने नक्कीच काहीतरी पराक्रम केला असणार रात्री. रणवीर डोळे मोठे करत बोलतो, हे काय झाले? सकाळी सकाळी काय हिंग खाल्लेला माकडासारखी माझ्याकडे पाहत बसले आहेस? निधी तोंड वाकडे करत बोलते,
काही नाही, चालतं हो इथून. उठल्या उठल्या लगेच माझं मूड खराब करतेस. सकाळी सकाळी तुझे तोंड पाहिले आहे, आता पुढे काय अनर्थ वाढवून ठेवला आहे कुणास ठाऊक. रणवीर तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तडक उठून बाथरूमच्या दिशेने पळतो. निधी स्वतःशी विचार करते. माझा संशय आता अजूनच बळावला आहे. या नासक्याने नक्कीच काहीतरी खोडसाळपणा केला आहे रात्री. एकदा स्वतःचे हात पाय आणि तोंड नीट तपासून बघायला हवे. निधीचे मन तिला विचारते, छे तो मुलगा तसा नाहीये निधी. निधी स्वतःशी विचार करते. मग माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता हा असं पळत का गेला? तो आंघोळ करून बाहेर आल्यावर मी त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहत राहीन. तो चुकूनही माझ्या नजरेला नजर भिडणार नाही हे नक्की. निधी रागाने वरडत विचारते, खरे सांग राक्षसा, काल रात्री नक्की काय केले होतेस तू? रणवीर दट्टावतानी अडकळत बोलतो, हे बघ चालती हो हिडिंबे, तुला जवळून पाहिले तरी माझे डोके फिरायला लागते. मी काहीच केले नाहीये. उगीच माझे डोके खाऊ नकोस. निधी स्वतःशी विचार करते. हा असं कधीच घाबरलेला दिसला नव्हता. काय झाले आहे याला आज? तो आंघोळ आटपून बाहेर येतो. तो बाहेर येतो तेव्हा त्याचा ओल्या अंगावरून टपकणाऱ्या पाण्याचं थेंबावर निधीचा पाय पडतो. ती घसरून पडणार तेवढ्या शेजारी असलेल्या टेबलला पकडून स्वतःला सावरते. रणवीर तिला पकडण्यासाठी पुढे केलेला हात मध्येच मागे घेतो. निधी टोमणा मारत बोलते, आ हा हा, मला माहीत आहे, मी पडण्याचीच वाट पाहत होतास ना तू? फिल्म स्टाईलमध्ये मला पकडून स्वतःच्या जाळ्यात पडता येईल असंच काहीतरी विचार होता ना तुझा? रणवीर चिडून बोलतो. तुझ्यासारख्या वेस्ट फेलोवर एका पैसा खर्च करताना सुद्धा माझे पोट दुखते, समजले ना? म्हणूनच तू पडून मरण्याआधी तुला पकडायला आलो होतो. निधी तोंड फिरवत बोलते, बर बर, तू कमवलेले पैसे जपून ठेव, कारण तू मेल्यानंतर तुला रथ तयार करायला सांगूया, कदाचित त्याची गरज पडेल तुला. निधी स्वतःशी विचार करते, हा, मला बोलण्यात हरवणारा धीर अजून या जगात जन्माला यायचा आहे. रणवीर आरशासमोर उभा राहून केस विंचरत आरशात पाहत बोलतो, बिचारी म्हणून तुला बेडवर झोपायला जागा दिली, तर उलट मलाच दोष देतेस तू? तू जिथे झोपली होतीस तिथेच ठेवायला हवे होते. निधी स्वतःशी विचार करते. याचा ह्या बोलण्याने तर भयंकर संताप येतो आहे मला. थांब आता तुला चांगलीच आदर घडवते. निधी लगेच तिच्या मेकअप किटमधून लिपस्टिक काढते, ओठांवर गडद रंग लावते आणि पाठीमागून जाऊन रणवीरला घट्ट मिठी मारते. निधी लाडात येत आणि त्याच्या पाठीवर ओठ टेकवत बोलते, हो रे रणवीर, तू माझ्यासाठी काय काय करत असतोस ना, मीच कधी तुला नीट समजून घेतले नाही. रात्री मला बेडवर झोपून माझी एवढी केअर केलीस. रणवीर, आय एम सो सॉरी. इतके दिवस तुझा हा चांगुलपणा मला कधी समजलाच नाही. का कुणास ठाऊक, मला पण आता तुझ्यावर प्रेम जडू लागले आहे असे वाटते आहे. तुझी मंजुरी असेल तर आपल्याला हे नाटक करायची काहीच गरज नाही. आपण खरोखरचे पती पत्नी बनवूया. आय लव्ह यू रणवीर. रणवीर तिला लगेच स्वतःपासून दूर ढकलतो आणि रागाने दटावत बोलतो, मला चांगले ठाऊक आहे, मला तुझ्या जाळ्यात ओढण्यासाठी ही नवी ट्रिक शोधून काढली आहेस होय. एका रात्रीत इतका मोठा बदल? यापुढे जर लव गिव असे काही बोललीस ना, तर ते टेक बुक्का मारेन, लक्षात ठेव, असे म्हणत तो रागाने खोलीबाहेर निघून जातो. निधी मिस्किलपणे हसत स्वतःशी विचार करते, जा रे मूर्ख जा, आज ऑफिसमध्ये सगळ्यांचे जबरदस्त फ्री एंटरटेनमेंट होणार आहे. लिपस्टिकचा तो गडद डाग ह्याचा शर्टवर पाठीमाग अगदी स्पष्ट बसला आहे. आज ऑफिसमध्ये खूप मजा येणार आहे. तो चेहरा लाईव्ह पाहण्याची संधी मात्र मिस झाली. जाऊ दे, हा परत येईपर्यंत ती संपत्तीची कागदपत्रे नक्की कुठे लपवून ठेवली आहेत ते शोधून काढावे लागेल.